राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे। शाळा दुरुस्ती, सुशोभीकरण आणि शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा नियोजनामधून 20% निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांचा लवकरच कायापालट होणार असून नीट पेपर फुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी हे आंदोलन सुरू करणाऱ्या अभिजित दिपकेंनी त्यांचा मोर्चा ग्रामीण भागांमधील शाळांकडे वळवला आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारला देखील झुकावं लागलं होतं। शाळांच्या संदर्भात अभिजित दिपकेंचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्यात त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। ठाणे महापालिका क्षेत्रात तसंच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळा मोठ्या प्रमाणात असून अनेक शाळांमध्ये दुरावस्था आहे। अनेक शाळांची दुरुस्ती बाकी असून शाळांमध्ये असलेल्या गैरसोयींमुळे पालक वर्गाचा सरकारी शाळांपेक्षा खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश देण्याचा कल वाढलाय। दिपके यांनी एकीकडे आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे। जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी, सुशोभीकरणासाठी तसंच या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दोन्ही यंत्रणांना दिल्या आहेत। मुलांमध्ये शाळेप्रती ओढ निर्माण व्हावी यासाठी शाळा सुशोभीकरण सोबतच अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यापूर्वी शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून केवळ 5% निधी दिला जात होता, मात्र आता शाळांच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी 20% निधी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयामुळे ठाण्यातील शाळांचा संपूर्ण कायापालट होणार आहे।